मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील धारगड शिव मंदिरावर महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना दर्शनाकरिता अटी व शर्तीच्या अधिक राहून फक्त 4 चाकी मोटर वाहन यांना परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक टिब्युला एलिलमती यांनी दिली। श्री क्षेत्र धारगड शिवमंदिर येथे जाण्याकरिता यात्रेकरूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोपटखेड मार्गे गुल्लरघाट ते धारगड हा एकच मार्ग भाविकांना खुला राहील। खटकाली तपासणी नाका, गुल्लरघाट तपासणी नाका, टी पॉइंट येथे वाहनांची तपासणी करण्यात येईल। तपासणीमध्ये मद्य, गुटखा, पुडी, प्लास्टिक पिशवी आढळून आल्यास जप्त करण्यात येईल। तसेच अवैध पदार्थ तसेच कृत्य आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। भाविकांनी त्यांच्याकडील निरुपयोगी वस्तू कचरा कुंडीतच टाकून वनविभागास सहकार्य करावे असं आवाहन वनविभागाने केलं आहे। वनक्षेत्रात कुठलीही अनुचित बाब आढळल्यास किंवा पर्यावरणाला इजा करणाऱ्या व्यक्तींवर वनसंरक्षण कायदा व भारतीय वन कायद्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करून फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा देण्यात आला। भाविकांना आपले वाहन धारगड टी पॉइंट पर्यंत नेता येईल। तसेच वाहन, मोबाईल तसेच वाहनातील टेप रेकॉर्डरमध्ये गाणे वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे। शिवाय धारगड शिव मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने, टपरी व भोजन फराळ व्यवस्था करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे। विशेष म्हणजे या क्षेत्रात पुनर्वसन झाल्यामुळे वन्यजीवांची संख्या वाढल्याने त्यांच्यापासून सावध राहण्याची दक्षता स्वतः घ्यावी। काही मनुष्यहानी झाल्यास विभाग जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करीत महाशिवरात्रीची यात्रा ही शांततामय व आनंदाने पार पाडावी असं आवाहन अकोट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक टिब्युला एलिलमती यांनी केलं आहे। श्री क्षेत्र धारगड सेवा समिती सातपुडा पर्वतातील श्री क्षेत्र धारगड येथील पुरातन शिव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविक भक्तांची निशुल्क खटकाली गेट ते धारगड गुफेपर्यंत जाण्याची येण्याची व्यवस्था केली आहे। श्री क्षेत्र धारगड सेवा समितीच्या वतीने शिवमंदिरावर फराळ वाटप करण्यात आला आहे। भाविक भक्तांनी महाशिवरात्रीनिमित्त पुरातन महादेवाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री क्षेत्र धारगड सेवा समितीच्या वतीने करण्यात आलं आहे। सारंग कराळे, विदर्भ न्यूज, अकोट।